आबा तुमच्या मागच की दादा भाऊ मला विचार दादा इकडे बघा हाय करा इकडे. नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललो आहे तिरुपती बालाजी दर्शनासाठी. सोलापूरमधून साधारण 12 तासांचा रेल्वे प्रवास करून आम्ही पोचलो रेणुगुंटा स्टेशनला आणि तिथून बसच्या प्रवासाने आम्ही निघालो आहे तिरुपती देवस्थानमध्ये. हेच ते गेट जिथून काही लोक मंदिरासाठी चालत येतात. या पॉईंटला सर्व प्रवाशांच्या बॅगा चेक केल्या जातात की त्यामध्ये प्लास्टिकच्या बॉटल आहेत का किंवा कोणाकडे काही शस्त्र आहेत का. चला, हे आहे अन्नप्रसादम, जिथं कंटिन्यू भाताचा प्रसाद दिला जातो. जरा जास्तच गरम होता पण छान होता. 2 आणले तुम्ही? हा चालू आहे. लयच गरम आहे. आता लोणचं वर राहिलं बरं का. नमस्कार मित्रांनो, आम्ही मोहोळकर आलोय आज तिरुपती बालाजीच्या दर्शनला. छत्रपती शिवाजी महाराज चौक मोहोळ येथील व्यापारी बंधू आज माझ्यासोबत आहेत. तिरुमलाला इथं आल्यानंतर राहण्याची त्यांच्याकडून सोय आहे. आपल्याला आधी बुकिंग करावं लागतं. बुकिंगला थोडी गर्दी जास्त आहे, तर आधीचं प्लॅनिंग असेल तर काय प्रॉब्लेम येत नाही. आणि इथं रूम भेटल्या की मग मंदिराचं दर्शन पास वगैरे जर असेल तर वेळेत सगळं होतं. आणि कल्याण कट्टा वगैरे आहे, तिथं आपण केशार्पण करतो. आता लुंगी घेणार आहे आम्ही इथून. इथं पाठीमागे सगळे शॉप्स आहेत, इथून लुंगी घेणार आहे आणि सगळेजण आम्ही ट्रेडिशनल कपड्यामध्ये संध्याकाळी 5 वाजता दर्शन आहे. हे रूम अलॉटमेंट सेंटर आहे, जिथून आपण बुक केलेले रूम आपल्याला अलॉट होते. गर्दी तर भरपूर असते, पण एकदा रूम आपल्याला बुक झालेली असेल तर अलॉट व्हायला काय फार वेळ लागत नाही. दादांच्या अथक परिश्रमानंतर आम्हाला रूम भेटलेली आहे. आणि कोकाटेचं एक विशेष आहे बरं का, त्यांच्या चेहऱ्यावर अजून टेन्शन नाही. आपण आलो एकदम नॉर्मल. रोज काय मेरा रोज काय नॉर्मल असतो तसं कोकाटे एकदम नॉर्मल वावरायला लागले. काय दिवसांनी इकडे पुढं काय द्यावं लागतं, इकडे अशा पद्धतीने आम्ही इथं आता आमचं सौंदर्य, आमचे केस दान केलेले आहेत. आबा तुझं लुक दाखव, तुझं लुक दाखव म्हणलं. सॅम सर, दादा, आकाश मालकाने मी जे सांगितलं त्याला योग्य मान देऊन मिशा सुद्धा काढलेलेच आहेत. आपल्याला सौंदर्य दान केलेलं आपल्याला कन्सेप्ट पटला की पटलाच. मस्त तयार होऊन आता आम्ही चाललोय दर्शनासाठी. लुंगी घालायचा खूप प्रयत्न केला, पण एक लुंगी होती ती काय घालता येत नव्हती. यूट्यूबचा व्हिडिओ बघितला तरी सुद्धा काय आली नाही. मग आता ज्या दुकानातून लुंगी घ्यायची त्याचीच मदत घेऊन लुंगी तिथेच घालायची असं ठरवलंय. सगळे व्हाईट कपडे घालून आम्ही चाललोय. पांढरे कपडे घालण्यामागचं काय कारण असेल आपण? होऊन जायचं आपल्याला. बरं, म्हणजे त्या शब्दाचा अर्थ काय? रवी सांगाल समजावून. पांढरे कपडे घालून का जायचं? स्वच्छ, पांढरं म्हणजे स्वच्छ असण्याचं प्रतीक आहे ना, स्वच्छ असण्याचं. स्वच्छ आहे तर ते डाग नाहीत पडलेले, घाण नाही, मग स्वच्छ. इकडं गोपाला गोविंदा पूर्णपणे आता आम्ही सेट झालोय मंदिरामध्ये एंटर करण्यासाठी. उपरनं धोती, पंचा. पाठीमागे जे शिखर दिसतं ना त्याच्या आतमध्ये खरं मंदिर आहे. तो दरवाजा आहे. तो दरवाजा आहे. दरवाजाच्या आतमध्ये गेल्यानंतर मूर्ती आहे आणि हा एवढा मोठा परिसर आहे. आणि लाईव्ह जो त्यांचा चॅनल असतो तो आतमध्ये चालू आहे. तिकडं लाईव्ह चॅनलचं शूटिंग वगैरे चालू असतं.
नमस्कार. काल आमचं दर्शन झालं. दर्शनाला साधारण 2-2.5 तास लागले. पण तो एक त्या मंदिराचा परिसर जो आहे तो तिथली जी भक्तिभावना आहे त्याच्यामध्ये आपल्याला तल्लीन व्हायला होतं. आणि त्याच्यानंतर मंदिर परिसरामध्ये आम्ही थोडंसं तिथल्या वातावरणाची अनुभूती घेऊन त्यानंतर आम्ही प्रसादाला गेलो. लाडू इथला महाप्रसाद आहे. त्या लाडूच्या प्रसादासाठी जशी मंदिरात गर्दी तशी तिथं पण गर्दी होती. पण तो लाडू खाल्ल्यानंतर तिथली चव आणि त्या लाडू बनवायची जागा जी होती ती जवळच होती. तर त्या तुपाचा वास, त्या लाडूची चव हे असं काय समीकरण जुळून गेलं की कधी एकदा ते लाडू खातोय आणि कधी एकदा त्या तुपाच्या वासाचा पूर्ण सुगंध पूर्ण आपण जिभेवर आपल्या दरवळतो अशी आमची प्रतीक्षा होती. गौरव सर नमस्कार. छान झालं. आमचे मार्गदर्शक संतोष जी कोठाणे आणि नितीन जी पवार भाई एकदम छान दर्शन झालंय. गोविंदा गोविंदा. आज आपले बसतेलचे मालक समाधान जाधव सर यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आजचे अन्नदाते म्हणजे समाधान जाधव आहे. हा शेगरू प्राणी आपल्या राज्याचा राज्य प्राणी. आम्ही आलोय रॉक गार्डनला. रॉक गार्डन आणि याला शिला तोरण पण म्हणतात. का तर इथं पाठीमागं तोरण असल्यासारखं आहे दगडामध्ये. हे जगातलं 2 नंबरचं आहे असं म्हणतात. जगात त्याच्या आधी कुठंतरी असेल आणि हे ऑटोमॅटिकली बनलेलं आहे. ती तोरणासारखी रेष आहे आणि 100% दगडामध्ये, ज्याला मध्ये कुठेही सपोर्ट नाही. तिरुपती बालाजीला आपण आलो तर इथं यायलाच पाहिजे. महादेवाच्या मंदिरला आलो आम्ही. खाली तिथं जायचं आता जरा पुढं आहे. हे अशा आर्टिस्ट आहेत ना, आम्ही रील्समध्ये बघत होतो फॉरेन कंट्रीजमध्ये, पण आता आपल्या देशात सुद्धा असे आर्टिस्ट आहेत. वा मस्त. यू आर डुईंग ग्रेट जॉब मॅन. किती वेळचं थांबलोय. असं लोकांना तर वाटणार की हा पुतळाच आहे, पण हा खरा माणूस आहे. आता आम्ही आलो जेवणासाठी. टोटल 3-4 हॉल आहेत आणि प्रचंड गर्दी आहे. आबा मस्त आहे का जेवण? सर भारी आहे का जेवण? एकंदरीत चांगला अनुभव आला तिरुपती बालाजी दर्शनाला येऊन. बालाजी देवाचे सर्वश्रुत असलेले अतिश्रद्धेतून प्रसारित झालेले चमत्कार किंवा साक्षात्कार सोडता इथं येऊन भक्तिमय वातावरणाचा आनंद घेता येतो. तसेच या जागेला नैसर्गिक सौंदर्यही जास्त लाभलेले असल्याने पर्यटन केल्याचा खूप मस्त अनुभव येतो, हे मात्र नक्की. मित्रांनो, आता आमची ट्रिप इथं संपते. आम्ही स्टेशनवर आलो आहे, सगळेजण वापस निघालो आहे. आम्ही आता 8:45ची ट्रेन आहे आम्हाला. उद्यापासून आम्ही आमच्या रोजच्या रुटीनमध्ये सुरुवात करू. पण हे 3-4 दिवस कसे गेले काय कळालं नाही. आली एक ट्रेन आली, आता आम्ही निघालो गडबडीत. अशी शाळा करतो आपल्याला. ओके.